नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत 24 डिसेंबर 2020च्या चालू घडामोडी आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही GSचा पोर्शन इम्पॉर्टंट आहे तो देखील आपण या ठिकाणी कव्हर करून घेत आहोत. तर बघा, आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा, जेणेकरून रोज सकाळी 7 वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होतं तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल. तर आजच्या सेशनमधील तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात. अलीकडे क्रीडा मंत्रालयाने स्पर्धात्मक खेळ म्हणून कोणत्या क्रीडा प्रकाराला औपचारिक मान्यता दिली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर बघा, हा जो प्रश्न आहे तो प्रिव्हियस लेक्चरवरती आधारित आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या सेशनमधील आपला पहिला प्रश्न काय ते पाहूयात. नुकताच राष्ट्रीय गणित दिन कधी साजरा केला गेला असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 22 डिसेंबर. बघा, 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे. बघा, भारताचे महान गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त 22 डिसेंबर रोजी हा दिन जो आहे तो साजरा करण्यात येतो आणि यावर्षीची यांची 133वी जयंती होती विद्यार्थी मित्रांनो. बघा, भारत सरकारद्वारे 2012 पासून हा राष्ट्रीय गणित दिवस श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त किंवा यांच्या जयंती दिनानिमित्त 22 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. आता इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा, 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस किंवा गोवा लिबरेशन डे जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे. बघा, 19 डिसेंबर 1961ला गोवा जो आहे तो पोर्तुगालपासून मुक्त झालेला आहे आणि त्यामुळे 19 डिसेंबरला हा दिन साजरा करण्यात येतो. तर 18 डिसेंबर रोजी बघा, आंतरराष्ट्रीय प्रवासी दिवस साजरा करण्यात आलेला आहे, ज्याची या वर्षाची थीम होती रिइमॅजिनिंग ह्युमन मोबिलिटी. तर 14 डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस जो आहे तो साजरा करण्यात येतो विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच युनेस्कोने कोणत्या देशातील हॉकर संस्कृतीला सांस्कृतिक वारसाच्या यादीमध्ये समावेश केला आहे असं तुम्हाला विचारलंय. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 3 सिंगापूर. बघा, सिंगापूरच्या हॉकर संस्कृतीला सांस्कृतिक वारसाच्या यादीमध्ये युनेस्कोनं समावेश केलेला आहे. आता हॉकर संस्कृती म्हणजे काय बघा, स्ट्रीट फूड. बरेच वेळेला तुम्ही ऐकलं असेल किंवा तुम्हाला माहिती देखील असेल स्ट्रीट फूड. तर हे स्ट्रीट फूड हॉकर कल्चर आहे सिंगापूरमधलं, जे खूप फेमस आहे आणि याचमुळे या हॉकर संस्कृतीला जो आहे तो सांस्कृतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, युनेस्कोने सामील केलेला आहे. तर युनेस्कोचा फुल फॉर्म युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन किंवा ज्यालाच आपण संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना असं म्हणतो. स्थापना झालेली आहे 1945ला युनेस्कोची. तर भारत बघा 1946ला याचा सदस्य देश झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. सदस्य देश सध्याचे आहेत 193. तर मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्समध्ये. तर महासंचालक आहेत सध्याचे ऑड्रे अझोले. बघा, काम काय आहे युनेस्कोचं, शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून जागतिक शांतता आणि सुरक्षा वाढवणे हे महत्त्वाचं काम आहे युनेस्कोचं. तर बघा, युनेस्को USA आणि इस्रायल ह्या 2 देशांनी काय केलेलं आहे, 2019ला म्हणजे मागच्याच वर्षी युनेस्कोची सदस्यता जी आहे ती सोडलेली आहे. तर हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे जो तुम्ही नोट डाऊन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, सिंगापूरच्या संस्कृतीला सामील करण्यात आलेलं आहे या सूचीमध्ये आणि हे जे मॅपमध्ये तुम्हाला दिसते ते आहे सिंगापूर. त्याच्या शेजारील देश आहेत मलेशिया आणि इंडोनेशिया. बघा, सिंगापूरची जी राजधानी आहे ती आहे सिंगापूर सिटी. तर राष्ट्राध्यक्ष आहेत हलिमाह याकोब. पंतप्रधान आहेत ली हिसियन लुंग. त्याच्यानंतर बघा, चलन आहे सिंगापूरचं सिंगापूर डॉलर. तर घनतेच्या बाबतीत जर बघायचं झालं तर जगामध्ये 2रा क्रमांक लागतो सिंगापूरचा आणि सिंगापूरमध्ये सरासरी 7,000 लोक राहतात एका चौरस किलोमीटरमध्ये. त्याच्यानंतर बघा, घनतेच्या बाबतीत जर 5 देश बघायचे झाले तर पहिला आहे मोनॅको, त्याच्यानंतर दुसरा आत्ताच आपण बघितलं सिंगापूर आहे, तिसरा आहे बहरीन, चौथा आहे माल्टा, तर 5वा आहे मालदीव. त्याच्यानंतर बघा, सिंगापूरबद्दल जर करंट अपडेट बघायचा झाला तर कला नारायण स्वामी आहेत भारतीय वंशाच्या, जे तिथे नर्स म्हणून काम करतात. तर यांनी कोविड-19मध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांना सिंगापूरचं राष्ट्रपती पदक भेटलेलं आहे. तर प्रीतम सिंग हे देखील भारतीय वंशाचे आहेत, जे सिंगापूरमध्ये विरोधी पक्षनेते आहेत विद्यार्थी मित्रांनो.
त्याच्याबरोबर बघा IMDनं अलीकडेच काय केलेलं आहे, ग्लोबल स्मार्ट सिटी इंडेक्स जारी केलेला आहे, ज्याच्यामध्ये सिंगापूर टॉपवरती आहे. आणि भारतातर्फे बघायचं झालं तर भारताकडून हैदराबाद हे शहर टॉपवरती आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ओव्हरऑल जर हैदराबादची रँकिंग बघायची झाली तर ती आहे 85. तर हे इम्पॉर्टंट आहे, जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. त्याचबरोबर बघा सिंगापूरमध्ये ॲपलनं काय केलेलं आहे, पहिलं ॲपलने फ्लोटिंग स्टोअर जे ओपन केलं आहे ते सिंगापूरमध्ये ओपन केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा सिंगापूरसोबत आपला महत्त्वाचा युद्धाभ्यास होतो आहे, तर त्याचं नाव आहे सिम्बॅक्स. तर हे देखील इम्पॉर्टंट आहे, जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2020 कोण बनले आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 4, लुईस हॅमिल्टन. बघा लुईस हॅमिल्टन हे BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2020 बनलेले आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2019ला देखील लुईस हॅमिल्टनच पर्सनॅलिटी ऑफ द इयर होते BBCचे. तर बघा BBCचा फुल फॉर्म बघायचं झालं तर तो आहे ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन. आता लुईस हॅमिल्टन यांच्याबद्दल जर बघायचं झालं तर लुईस हॅमिल्टन हे फॉर्म्युला 1 रेसिंगचे कार ड्रायव्हर आहेत आणि हे मर्सिडीजचे ड्रायव्हर आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि हे इंग्लंडचे आहेत किंवा इंग्लंडला बिलॉंग करतात. त्याचबरोबर बघा लुईस हॅमिल्टन यांनी F1मध्ये म्हणजेच फॉर्म्युला 1च्या स्टेरियन, हंगेरी, ब्रिटन, स्पेन, टस्कन एवढ्या रेस ज्या आहेत त्या जिंकलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा लुसी ब्रॉन्झ यांना फिफा बेस्ट प्लेयर फिमेल कॅटेगरीमध्ये 2020चा अवॉर्ड मिळालेला आहे. तर रॉबर्ट लेव्हनडोस्की यांना फिफा बेस्ट प्लेयर 2020 मेल कॅटेगरीमध्ये अवॉर्ड मिळालेला आहे आणि हे पोलंडला बिलॉंग करतात विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडे क्रीडा मंत्रालयाने खेलो इंडिया यूथ गेम्स 2021 मध्ये किती स्वदेशी खेळांचा समावेश केला आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 4. बघा खेलो इंडिया यूथ गेम्स 2021 मध्ये 4 स्वदेशी खेळांचा समावेश केलेला आहे क्रीडा मंत्रालयाने. तर ते कोणते कोणते आहेत बघा. पहिला आहे कलारी पयट्टू. तर हा केरळमध्ये खेळला जाणारा एक खेळ आहे. तर दुसरा आहे मलखांब. बघा मलखांब हा मध्य प्रदेशचा राज्य खेळ आहे. तर हा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये देखील खेळला जातो. तर तिसरा आहे गटका हा पंजाबचा एक खेळ आहे. आणि चौथा आहे भांगटा. तर हा भांगटा जो आहे तो मणिपूरचा एक खेळ आहे. आणि या 4 स्वदेशी खेळांना खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये सामील केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता खेलो इंडिया यूथ गेम्स बघा ह्याचे 3 ॲडिशन ऑलरेडी झालेले आहेत आणि 4थं ॲडिशन जे आहे ते हरियाणामध्ये होणार आहे. पहिलं होतं ते दिल्लीमध्ये झालेलं आहे, दुसरं मुंबईमध्ये, तर तिसरं गुवाहाटीमध्ये झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता क्रीडा मंत्रालयाने सामील केलेला आहे किंवा समावेश केलेला आहे. तर क्रीडा मंत्री बघा सध्याचे आहेत किरण रिजिजू. आणि क्रीडा मंत्रालयाने अलीकडेच काय केलेलं आहे, योगासनाला प्रतिस्पर्धी खेळाची मान्यता देखील दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच हिमाचल प्रदेशमध्ये सक्तीने धर्मांतरण कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल किती वर्षाची शिक्षा केली आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा अलीकडेच हिमाचल प्रदेशनं काय केलेलं आहे, सक्तीने धर्मांतरण कायद्याचं उल्लंघन केल्याबद्दल 7 वर्षाची शिक्षा जी आहे ती संमत केलेली आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 7 वर्ष. बघा तिथे कोणत्याही महिलेशी जर जबरदस्तीनं विवाह केला तरी देखील त्या व्यक्तीला 7 वर्षाची शिक्षा संमत केलेली आहे. आता हिमाचलमध्ये लागू करण्यात आलेलं आहे किंवा ह्या 7 वर्षाची शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. तर हे आहे मॅपमध्ये हिमाचल प्रदेश. ज्याच्या शेजारील राज्य बघा पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आणि जम्मू आणि लेह हे 2 केंद्रशासित प्रदेश आहेत विद्यार्थी मित्रांनो. हिमाचल प्रदेशला राज्याचा दर्जा बघा 1971ला मिळाला आहे. तर राजधानी सिमला आणि धर्मशाळा ही आहे. राज्यपाल आहेत श्री बंडारू दत्तात्रेय. तर मुख्यमंत्री आहेत श्री जयराम ठाकूर जे BJPचे मेंबर आहेत. बघा विधानसभेमध्ये 68, लोकसभेमध्ये 4 तर राज्यसभेमध्ये 3 मेंबर्स आहेत. प्रमुख नद्या बघायच्या झाल्या तर त्या आहेत सतलज, रावी, बियास, चिनाब आणि यमुना. थंड हवेचे ठिकाणं खूप प्रसिद्ध आहेत हिमाचल प्रदेशमधली. तर सिमला, मनाली, धर्मशाला, डलहौसी आणि कुलू ही महत्त्वाची थंड हवेची ठिकाणे आहेत. आणि राष्ट्रीय उद्याने बघायची झाली तर ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान, पिन व्हॅली आणि खीरगंगा ही महत्त्वाची राष्ट्रीय उद्याने आहेत.
बघा करंट अपडेट बघायचं झालं तर 100% घरात LPG पुरवणारं देशातील पहिलं राज्य आहे हिमाचल प्रदेश. त्याचबरोबर 2020चा ई पंचायत पुरस्कार जिंकलेला आहे हिमाचल प्रदेशने आणि मुख्यमंत्री शहरी रोजगार योजना देखील राबवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बघा जगातील सर्वात मोठं हायवे टनल किंवा हायवे बोगदा जो आहे ज्याचं नाव आहे अटल टनल, हे हिमाचल प्रदेशमधील रोहतांगमध्ये बांधण्यात आलेलं आहे आणि या टनलमुळे मनाली आणि लेह दरम्यानचं 46 किलोमीटरचं अंतर जे आहे ते कमी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर बघा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लागू करणारं देशातील पहिलं राज्य आहे हिमाचल प्रदेश. तर भारतामध्ये प्रथमतः हिंगची शेती करणारं हे देखील हिमाचल प्रदेश हे पहिलं राज्य आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मसाल्यांनी जगातील सर्वात मोठी पेंटिंग बनवून नुकताच गिनीज बुक कोणी रेकॉर्ड बनवला आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 4, नेहा सिंग. बघा नेहा सिंग यांनी मसाल्यांनी जगातील सर्वात मोठं पेंटिंग बनवलेलं आहे आणि याची नोंद जी आहे ती गिनीज बुक रेकॉर्डमध्ये करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा नेहा सिंग या बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या स्टुडंट आहेत किंवा विद्यार्थी आहेत. तर बरेच वेळेला परीक्षेला बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना कोणी केली याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर याची स्थापना जी आहे ती मदन मोहन मालवीय यांनी केलेली आहे. तर हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे जो तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आता इथे जे ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी देखील वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेले आहेत. गिनीज बुकमध्ये त्यांचं देखील नाव सामील करण्यात आलेलं आहे. तर ते कोणत्या गोष्टीसाठी सामील करण्यात आलेलं आहे ते बघा. इथे अंग्रिटा शेर्पा आहेत. हे विदाऊट ऑक्सिजन माउंट एव्हरेस्टवरती 10 वेळा चढणारे पहिले व्यक्ती आहेत आणि यांचं वयाच्या 72व्या वर्षी निधन झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बघा खगेंद्र थापा हे नेपाळचे आहेत आणि जगातील सर्वात कमी उंचीचे व्यक्ती म्हणून यांचं गिनीज बुकमध्ये नाव रेकॉर्ड करण्यात आलेलं आहे. तर ज्योती आमगे हे ह्या जगातील सर्वात कमी उंचीच्या महिला आहेत विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय तटरक्षक दलामध्ये अलीकडे कोणत्या पाळत ठेवणाऱ्या म्हणजेच सर्व्हेलन्स वेसल जहाजाचा समावेश करण्यात आला आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 2, सुजित. बघा भारतीय तटरक्षक दलामध्ये सुजित या पाळत ठेवणाऱ्या किंवा निरीक्षण नौकेचं समावेश करण्यात आलेला आहे. तर बघा भारतीय तटरक्षक दलामध्ये किंवा इंडियन कोस्ट गार्डमध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे. तर याची स्थापना बघा कधी झालेली आहे 1978ला आणि काम काय आहे इंडियन कोस्ट गार्डचं लॉ एन्फोर्समेंट, कोस्टल पेट्रोल, मराईन बॉर्डर प्रोटेक्शन, मराईन सर्च अँड रेस्क्यू हे महत्त्वाचं काम आहे. त्याच्यानंतर हेडक्वार्टर बघा न्यू दिल्लीमध्ये आहे. मोठं आहे वयम रक्षमहा संस्कृतमध्ये आहे किंवा ज्यालाच आपण वी प्रोटेक्ट असं म्हणू शकतो. आणि कोस्ट गार्ड डे जो आहे तो आपण 1 फेब्रुवारीला सेलिब्रेट करतो. तर डायरेक्टर जनरल आहेत सध्याचे कृष्णस्वामी नटराजन. त्याचबरोबर बघा इंडियन कोस्ट गार्डने अलीकडेच ऑपरेशन ऑलिव्ह चालू केलेलं आहे. ऑलिव्ह ही एक कासवांची सर्वात छोटी प्रजाती आहे आणि या प्रजातीला वाचवण्यासाठी हे ऑपरेशन ऑलिव्ह जे आहे ते चालू करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा आजचं सेशन संपण्यापूर्वी तुमचं लास्ट डे क्वेश्चन काय होतं ते पाहूयात. देशातील पहिलं मेगा लेदर पार्क कोणत्या राज्यात बांधलं जात आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 1, उत्तर प्रदेश. बघा उत्तर प्रदेशमधील देशातील पहिलं मेगा लेदर पार्क जे आहे ते बांधण्यात येत आहे. तर आजचं आपलं लेक्चर इथेच संपत आहे. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.